पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या सवारी चॅनलवरती। तुमच्यासाठी पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे। आज मी माझ्या आईला आणि तिच्या फ्रेंडला घेऊन जात आहे खोपोलीला फिरायसाठी। तर चला तुम्हाला दाखवतो कसं काय आहे ते। घाटकोपरवरून खोपोलीसाठी ट्रेन पकडली आम्ही, आता जातोय खोपोलीसाठी। आई लोक फुल एक्साइटेड आहे। चला खोपोली, चला। ट्रेनने टाइम जातो म्हणून आम्ही थोडा नाश्ता घेतला होता, तेच खात खात पुढचा प्रवास केला आम्ही। अशा माझ्या कोकणात साखरेची नाती, लोण्यागत मने जशी लाल लाल माती, हिरवाईने सजलेलं गाव माझं कोकणचं गाव। तुम्ही स्टेशनच्या बाहेर आल्याच्यानंतर तुम्हाला इथे दिसतील शेअरिंग ऑटो लागलेले असतात। ते प्रत्येकी 15 रुपये घेतात मंदिराकडे जाण्यासाठी। ते तुम्हाला बरोबर मंदिराच्या इथं येऊन सोडतील। हे बघा इथं आता समोर येऊन सोडतील मंदिराच्या। मस्त आणि शांत असं गगनगिरी महाराजांचं इथं मठ आहे। इथं आम्ही जाऊन सगळ्यांनी दर्शन घेतलं। दर्शन घेऊन एकदम मनाला शांत असं वाटलं। मंदिरामध्ये अशी गोशाला पण आहे। मस्त असे इथं लहान लहान असे वासरू आहेत, त्यांना भेटून जरा मस्त असं वाटलं। आता आम्ही गुहा दर्शन बघण्यासाठी जात आहे। मंदिराच्या पाठच्या साईडून असा रस्ता आहे तिथे जाण्यासाठी। आता चला गेल्या होती तुम्हाला दाखवतो कशी काय आहे ती। हा असा मेन गेट आहे गुफेच्या दर्शनासाठी। इथं सकाळी 8 ते सायंकाळी 5च्या दरम्यान तुम्ही आतमध्ये जाऊ शकता। नंतरला हा गेट पूर्णपणे बंद केला जातो। इथं मस्त आणि शांत असा वाट आहे, चारही बाजूनी जंगल असं आहे। आम्ही आता पाऊस चालू नव्हता झालता तर आलो होतो। इथं असं मस्त असं छोटंसं वॉटरफॉल बनलेलं आहे। पावसात जरा मोठा होईल, पण आता आम्ही जरा पाऊस आता सुरू झालेला आहे म्हणून आता आम्ही आलेलो आहे। तिथं हलकासा असा धबधबा चालू झालेला आहे, तरी पण मस्त असं वाटत आहे इथं। फोटो घे बघा तुम्ही आणि देव आहे का कोणी बाहेर बाहेर ते आता दर्शन करायचं। बसा आता आमचं दर्शन मस्त असं दर्शन झालेलं आहे। आता आम्ही जेवण्यासाठी खाली जाते। खाली असं जेवण्यासाठी महाप्रसाद पण मिळतो, तर तुम्हाला तिथं जाऊन सांगतो महाप्रसादाचं टायमिंग आणि कसं काय असतो ते। महाप्रसादाचं टायमिंग 10 ते 1:30 वाजेपर्यंत असतो। इथं असं कुपन देतात, 20 रुपये तिकीट आहे त्याचं, आणि असं महाप्रसाद मस्त असं गरमागरम देतात। आता आमचं गगनगिरी महाराजांचं दर्शन झालेलं आहे। आता जरा ह्यांना विचारूया कसं वाटते म्हणून। कसं वाटतंय गगनगिरी महाराजांचं? वाटतंय छान वाटलं। मंदिर कसं आहे? लय भारी, लय भारी।
आता यांना खोपोलीच्या बाजूलाच मंदिराच्या बाजूलाच एक सिक्रेट प्लेस आहे, तिथं जरा घेऊन जातोय. त्याला अरे वाटतोय. सांगू काय कोकणची माती, घरातल्या गोडव्याची माणसाची नाती, गावाकडं जीव माझा धाव, माझं कोकणचं गाव, माझं कोकणचं गाव, हे माझं कोकणचं गाव, माझं कोकणचं गाव. छान होतं काय? दर्शन छान झालं. दर्शन काय होता आणि आता आम्ही जाते. मस्त असं एन्जॉय झाल्याच्या नंतरला आम्ही आता घरी जाताना असं घरून जरा भेळ वगैरे घेऊन आलतो. आता ते ट्रेनमध्ये बसून मस्त व्यवस्थित बनवून खात आता आम्ही परत घरचा प्रवास करणार आहे. तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉकमध्ये. आता आम्ही जरा भेळ बनवून खाऊन